मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत। दादा, 20 तारखेचा दौरा ठरलेला आहे, मुंबई जाणार आहात, कशी तयारी केली आहे? समाजानं प्रचंड तयारी केलेली। समाज मुंबईकडे निघाला आहे 20 जानेवारीला आणि आपण पहिल्यांदा मार्ग ठरवला होता। आता मुक्कामाची दिशा ठरवायची राहिली होती, ते मुक्कामाचं पण ठरवलं। म्हणजे समाजाला ते आवश्यक होतं की मुक्काम नेमके आपले कुठे आहेत, आपल्याला कुठून कुठपर्यंत जायचं आहे। आता समाजाच्या लक्षात आलं, सकाळी निघालं ज्यावेळेस आपलं उरकन त्यावेळेस जे सगळ्यांच्या आंघोळी कामुक तमुक नाश्ते फिष्टे करून ज्यावेळेस चालायला लागते तर 12 वाजेपर्यंत चालायचं आणि 12च्या नंतर गाड्यात बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी निघायचं दम्माने। सगळ्या गावांना भेटी देत देत रस्त्यातल्या सगळ्या गावांना भेटी देत निघायचं। मराठा समाजाच्या ती लक्षात येणं खूप गरजेचं होतं। अडचण नाही, ते काय पांडुरंगांना भेटायला नाही चालू वारी आम्ही, म्हणजे देव प्रसन्न करायचा पायीच गेलं पाहिजे। आम्हाला जसं जायचं तसं आम्ही जाऊयात, पायीच चाललोत, पण आमच्या हिशोबानं चाललोत। कोणत्या जिल्ह्याचे लोक कुठे येणार, कुठे थांबणार, कशी नियोजन केले काय? आता वाटा लावण्यासाठी आपण आपल्या बॉर्डरवर येतील किंवा त्यांच्या हिशोबाने एखाद्या गावाजवळ येतील, त्यांच्या हिशोबानं आता ते कसं ठरवतील माहीत नाही। परंतु अंतरवालीतून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत बीड आणि जालना जिल्हा आणि मराठवाड्यातले बांधव वाटा लावण्यासाठी येणार आहेत आणि जे मुंबईकडे जाणार आहेत ते मराठवाड्यातले सगळे मुंबईला जाणारे अंतरवालीला 20 तारखेला येणार आहेत। 20 तारखेला जेवढे का मराठवाड्यातून जाणार आहेत ते इकडं तिकडं न जाता मराठवाड्यातल्या बांधवांना TV 9च्या माध्यमातून आव्हाने, मराठवाड्यातून जे लोक येणार आहेत त्यांनी अंतरवालीतून इथून आपण सोबत निघूयात। आपण दुसऱ्या कोणत्या मार्गाने जायला नको आणि सगळ्यांनी शांततेत राहायचं। उद्रेक जाळपोळ कोणी करायचा नाही, नसतात तो आंदोलक नाही, त्यांनी यायचं पण नाही। व्यसनही कोणी करायचं नाही, कोणी केलं तर त्याला परत म्हणू नका की अवमान केला म्हणून, कारण तिथं माय माऊल्या आपल्यासोबत राहणार आहेत। त्यामुळे तुम्हाला बाकीचं काही करता येणार नाही। तिथं गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला न्याय मिळावा यासाठीच त्या पायी रॅलीत लोकांनी यायचं। असं कुठं व्यसन किंवा धिंगाणेबाजी करण्यासाठी तिकडं नाही यायचं। आपली सरसगट आरक्षणाची मागणी आहे, आज बच्चू कडू भवालते, काय चर्चा झाली नेमकी? स्पष्टीकरण देणारे सरकार याबद्दल माहिती नाही, परंतु ते सकाळीच आले होते, त्यांनी सांगितलं की आपण त्या 4 शब्दावरती आपल्या ठाम आहेत। गेले सरकारकडं, मसुदा तयार करतो, आमकं तमकं बघूयात, परंतु आता आम्ही आशावर नाही राहणार। 7 महिने आम्ही आशावरच राहिलो, आता आम्ही आशावर नाही राहत। आता आम्ही ठरवलं 20 जानेवारीला जायचं। 20 जानेवारीच्या आत सरकारनं आरक्षण द्यावं। असता एकदा जर अंतरवलीच्या बाहेर पाय टाकला मग मागा नाही, मग सरकारने म्हणायचं नाही हे काय झालं। आम्ही जाणारच शांततेत, पण तुम्हाला 26 तारखेला मोजा मराठी किती आहेत, फक्त मुंबईत मोजा। तुम्ही मुंबईला जाताय, पण याचिका दाखल होत आहेत की तुम्ही मुंबईमध्ये येऊ नये, आंदोलन चिघळू शकतं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्रास होऊ शकतो मुंबईकरांना। नाही, आमच्याकडून कुठे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आणि मराठ्यांनी ते लक्ष ठेवायचं। घराघरातल्या तिथं येणाऱ्या मराठ्यांनी स्वतः स्वयंसेवक बनवून काम करायचं, कोण आपल्या आजूबाजूला काय करतो त्याच्यावर लक्ष ठेवायचं। आमचा आंदोलनाची एरिया आहे तेवढीच आमची जबाबदारी, आमच्यापासून 20 फुटावर जर झालं तर ती जबाबदारी आमची नाही, ते सरकारनं बघायचं, ते कोण आहे त्याला उचलून टाकायचं मध्ये। इथं आमच्या इकडं नाही, आमच्या आंदोलनाच्या हद्दीत जिथपर्यंत आमचे लोक आहेत तिथपर्यंत नाही, तिथून पलीकडचं कोण घडून आणतंय त्याशी आमची जबाबदारी नाही। कारण कोणी घडून आणतंय का काय, कोणी काय करतंय का, याच्यावर सुद्धा बारकाईनं मराठ्यांनी आंदोलनात येणाऱ्यांनी लक्ष ठेवायचं। प्रत्येक येणारा हा स्वयंसेवक आहे, त्याने बारकाईनं लक्ष याच्यावरती ठेवायचं आणि ही लढाई जिंकायची। कारण माझ्यासह माझा मराठा समाज आमरण उपोषण करायला चालला मुंबईत, हे शांततेचं आंदोलन होऊ शकत नाही। त्यामुळं कोर्टात कुणीही गेलं तरी न्याय मंदिर गोरगरीब जनतेच्या बाजूनच न्याय देणार। शेवटची आणि अंतिम लढाई आहे, शेवटचं मराठी इतक्या ताकदीनं धडक मारणार ते मुंबईत की देशात आत्तापर्यंत अशी धडक शांततेत कोणीच मारली नसते। इतक्या ताकदीनं मराठी मुंबईकडे निघणार आहेत, प्रचंड ताकदीनं। आणि सगळ्या क्षेत्रातले आरक्षण असलेले मराठी आणि आरक्षण नसलेले मराठी दोघंही एकमेकाच्या मदतीला धावून येऊन सगळेचे सगळे मुंबईकडे निघणार आहेत। विदर्भ खानदेशापासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई सगळे मराठी बाहेर पडणार आहेत। आणि तुम्ही 26ला फक्त बघा, सरकारला म्हणा तुम्ही फक्त 26ला तुम्हाला गाड्या मोजायच्यात ना, तुम्ही गाड्यान लोक मोजा 26 जानेवारीला मी उपोषणाच्याच ठिकाणी आल्यावर। रस्त्यानं कमी जास्त राहतील, तुम्ही तिथं आहे। रस्त्याने एकटा जरी असलो मी तरी 3 लाख आकडाच तुम्हाला करोडाचा मुंबईत क्रॉस करून दाखवेल, नसतं नाव बदलून ठेवेल। धन्यवाद। नक्कीच मुंबईला जाताना करोडो मराठा समाज जरांगे पाटलासोबत असणार आहे, असंच जरांगे पाटील ठामपणे सांगतात। कॅमेरामॅन हर्षदसह संजय सर्वदे, TV 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।